तळोजा या ठिकाणीचं हे गार्डन आहे. बऱ्याच दिवसापासून इथे कुठल्या प्रकारच्या विकास कामाची गती नव्हती, परंतु आता तुम्ही पाहता की या ठिकाणी सुंदर असं मुलांच्यासाठी सगळ्या खेळणी आलेले आहेत आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. हे नवीन त्या ठिकाणी कशा पद्धतीने काय याच्यावर कसं नियोजन आहे किंवा कशा पद्धतीने आज सुरुवात करण्याची. गेल्या 10 वर्षापासून तळोजा शहर हे व्यस्त आहे, तरी इथे बरीच सगळ्यांना खाली उतरा उतरा. तळोजा शहर ही वस्ती जवळजवळ 10 वर्षापासून बसलेली आहे, पण आपण बघतोय की या शहराचे विकास कामं गेल्या 10 वर्षात बऱ्याच वेगाने चाललेले आहे आणि त्याचं सर्व श्रेय आम्ही इथे येथील आपले सर्व आपल्या लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले आपले नितुलदादा केणी तसेच प्रल्हाददादा केणी यांना हे सर्व श्रेय आम्ही देतो आहोत. कारण की तळोजा फेजन सेक्टरमध्ये सेक्टर 2च्या सर्व महिलांची अशी मागणी होती की इथे गार्डनची व्यवस्था नाही, तर दादा त्यांनी गार्डनची व्यवस्था करून दिली. तसेच मुलांना खेळण्यासाठी इक्विपमेंट नव्हते, तर वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट दादांनी आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच सभागृह नेते परेशजी ठाकूर यांच्याकडे ही महिलांची मागणी तिथपर्यंत पोहोचवली आणि त्यांची मंजुरी आणून हे चांगले खेळ इथे बसवण्यात आलेले आहेत. तसेच अजून बरीच विकास कामं आपल्या या तळोजा फेज 1च्या शहरामध्ये केली जातात. चौकामध्ये अंधार असतो, बऱ्याच वेळा अपघात होतो, रहदारी भरपूर वाढलेली आहे. यासाठी चौकामध्ये निर्जदादा यांनी हायमासची व्यवस्था केलेली आहे. सेक्टर 5 येथे हायमास बसवण्यात येणार आहे, तसेच सेक्टर 10 येथे देखील हायमास बसवण्यात येणार आहे. तसेच अजून मी एक चांगली बातमी सर्वांना सांगू इच्छिते की सेक्टर 7 मध्ये आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर, सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर तसेच परेशजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपले निर्जदादा केणी आणि प्रल्हाददादा केणी यांनी तिथे मागणी केली असतात 2.25 करोडची निधी ही मंजूर करण्यात आली आहे हिंदू स्मशानभूमीसाठी. तर आता इथे तळोजामध्ये जर अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी तळोजातील रहिवाशांना कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही आणि या सगळ्या सुविधा आता तळोजामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणून आम्ही सर्व तळोजा फेज 1 येथील रहिवाशांमार्फत तसेच सेक्टर 2च्या महिलांची जी गार्डनमध्ये इक्विपमेंट्स हवे होते खेळण्यासाठी ते इक्विपमेंट बसवल्याबद्दल सर्व महिलांची आणि गौऱ्या गणपती महिला मंडळ यामार्फत आम्ही निर्जदादा केणी तसेच प्रल्हाददादा केणी यांचे मनापासून आभार व्यक्त. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहता की सुंदर या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याचे इक्विपमेंट इथे लावलेले आहेत, पण तुम्ही पाहता की या ठिकाणी सुरक्षेचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, इथे कुठल्या प्रकारची म्हणजे सुरक्षा व्यवस्था इथे असली पाहिजे. इथे तुम्ही बघितले याची तोडफोड होऊ शकते, मोडतोड होऊ शकते, चोरी होऊ शकते, याच्या सुरक्षेसाठी काय होतं? नक्कीच दादा यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. सिडकोकडनं सिक्युरिटी गार्डसाठी मागणी केली जाणार आहे आणि या इक्विपमेंट्सची संरक्षणाची जबाबदारी देखील घेतली जाईल असे आम्ही सांगतो. तर या ठिकाणी बऱ्याच महिला सुद्धा आहेत सेक्टर 2 मधल्या, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी गार्डनचं डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू झालेलं आहे. बऱ्याच 10 वर्षापासून या ठिकाणी गार्डनचं अजून डेव्हलपमेंट होत नव्हतं, पण यावर्षी त्याची सुरुवात झालेली आहे. निर्जदादांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. निर्जदादांनी भरपूर ठिकाणी गार्डन्स केलेले आहेत, मुलांसाठी खेळायसाठी छान केलेलं आहे आणि त्यांना आम्ही खरंच थँक्यू देतो. आणखी बऱ्याच महिला आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया मुलांसाठी या ठिकाणी सेक्टर 2 मध्ये आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होते, पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम पण आमचा निर्जदादांनी पार पडला व्यवस्थितपणे. आणि मेन म्हणजे सेक्टर 2 मध्ये गार्डन खूप खराब होतं, खेळणी वगैरे नव्हती, होडी वगैरे होती, तर ती खेळणी वगैरे निर्जदादांनी आम्हाला म्हणजे मुलांसाठी व्यवस्थित व्यवस्था करून दिली मुलांना खेळण्यासाठी. आम्ही गौऱ्या गणपतीतर्फे अशा मॅडमला विनंती केली होती की सेक्टर 2 मध्ये खेळणी मुलांसाठी हे करा, म्हणून तर त्यांनी निर्जदादांना सांगितलं वगैरे आणि त्यांचं मिटिंग घेऊन त्यांनी हे सगळं पार पाडलं. तर खरंच मनापासून मी त्यांचं धन्यवाद मानते. आता जेंट्स संदीप भाऊ तुमचे काय या ठिकाणी काही जेंट्स पण उपलब्ध आहेत.
त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. देखो दादा, हम लोग के लिए सब कुछ है। आजकल जब से हम लोग उनसे जुड़े तो सारे काम कर रहे हैं, बहुत सारा इनिशिएटिव लेते हैं, अपने गार्डन करके दिया है। तो बच्चों के लिए, बूढ़ों के लिए, बुजुर्गों के लिए, सभी के लिए काम कर रहे हैं। तो ऐसे ही करते रहेंगे, हम उनके साथ खड़े हैं हमेशा के लिए। थैंक यू। गार्डन का डेवलपमेंट यहाँ पे हो रहा है, इसके बारे में क्या प्रतिक्रिया? इसके बारे में तो बहुत अच्छा है। इसलिए पहले जब हम लोग आए थे तलेगांव में तो इस कदर का गार्डन भी नहीं था, गंदगी भी बहुत थी। और जब से हमारे केनी दादा आए हैं, जब से हर गार्डन देखा गया है तो बहुत अच्छा है। बच्चों लोग के लिए बहुत सारी फैसिलिटी रखी है। हमारे मैम है, मैडम है, और बहुत उसके लिए मेहनत करते हैं और अच्छे से अच्छा बना है बच्चे लोग के लिए कि खेले। और बाकी के गार्डनों में लेडीज़ लोग को जिम भी रखे हुए हैं, अच्छी तरीके से किए हैं। बहुत अच्छा है कि केनी दादा लोग दोनों भी बहुत सही से, निर्दोष दादा है हमारे, बहुत अच्छा। और क्या क्या डेवलपमेंट होना चाहिए, क्या लगता है? डेवलप होना तो बहुत ही, और दादा तो बहुत कोशिश कर रहे हैं डेवलप होने के लिए। सब में पहले तो सभी के लिए दादा जो पानी भरता है उसके लिए दिन रात मेहनत कर रहे हैं, पंप लगाते हैं, पानी ना भरे उसके लिए बहुत कुछ करते हैं। क्योंकि उस दिन भी लास्ट टाइम पे पानी इतना भरा, दादा ने हमने सामने उन लोगों को बुला के 10 पंप लगा के उन्होंने वो पानी निकाला और 1 घंटे में पूरा पानी निकल चुका। नहीं तो हमारे को आने जाने को बहुत तकलीफ हो रही थी। और ये गार्डन जितना सुधरा हुआ है सब ये दादा के वजह से हुआ है। हमारे केनी दादा है ना, निर्दोष केनी दादा, हम उनके आभारी हैं और बहुत अच्छा है। और हमारी मैडम भी हमारे साथ है। नमस्ते। नमस्कार, मी संदीप रमेश पालनेकर. निर्दोष दादा साहेबांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. दादांचं प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालतात. कुठलेही असो, गार्डनचं असो किंवा ते पाण्याचं अंडरपास जो आहे त्याच्यामध्ये पाणी जर साचलं तर दादा स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तिथे उपस्थित राहून ते पाणी कसं निघेल किंवा ते अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ती गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात व ते काम कसं पूर्ण होईल ते शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ते उपस्थित असतात. ते पाण्याचा प्रश्न असो, सोसायटीचा गार्डनचा प्रश्न असो, ते स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून क्वालिटीच्या वस्तू आपल्या सर्वांना कसे भेटतील त्यासाठी मुख्य प्राधान्य निर्दोष दादा केनींचं असतं आणि प्रल्हाद दादा पण या गोष्टींमध्ये लक्ष घालतात. धन्यवाद.